नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो. सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स आपल्या चॅनलवर. हो, बघू शकता माझ्यामध्ये ते प्रयागचं ते पवित्र त्रिवेणी संगम आहे. आपण सकाळी वाजलेत 4:45 आणि आलोय आंघोळीला पवित्र स्थानाला, कारण आपण इकडूनच लवकरच निघणार आहोत. अनेक पुस्तकांमधून वाचलेला प्रयाग आपण बघतोय. प्रयाग मृत्युंजयमध्ये शिवाजी सावंतांनी यांचं फार सुंदर वर्णन केलंय की मथुरेहून यमुना येते, हे बघा या साईडहून जी येते ती यमुना येते आणि इकडून येते ती गंगा येते. काशीहून येते ती गंगा येते. सरस्वती माता इथे लुप्त झालेली आहे वेदव्यासांच्या शापामुळे. इकडून जी येते ती गंगा येते, नॉर्थ साईडहून होऊ शकता. इकडून अशी गंगा येते आणि ह्या साईडहून येते ती यमुना आहे. इकडून येते यमुना आणि ही एकत्र होऊन पुढे गंगा म्हणून पुढे वाहत आहे. मग आता इकडे पाणी, इकडे भाविकांसाठी केलेले आहेत, सर्व आंघोळ करतायत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी गंगा येते इकडून ही फास्ट होते आणि यमुना येते त्या मानाने स्लो धावत असते आणि पुढे ती गंगा होऊन पुढे जाते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आपण प्रयागचं त्रिवेणी संगम बघतोय. महाभारत लिहिण्याच्या आधी गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होता, परंतु लिहिल्यानंतर त्या वेदव्यासांच्या शापामुळे सरस्वती लुप्त झालेली आहे. अदृश्य स्वरूपात मात्र असं आहे ती गंगा, यमुना आणि ही सरस्वती यांचा संगम मात्र इथे आहे. आपण स्वतःच्या संगमात उतरलेलो आहोत. बघू शकता पाणी, संगमाचे शहर गंगा, यमुना, सरस्वती यांचा संगम आहे इकडे. हर हर गंगे हर हर गंगा, यमुना, सरस्वती या संगमात आपण स्नान करतोय. होऊ शकतात म्हणजे इथलीच मुलं आहेत, मजा करतात. सकाळी सकाळी 6:15 झालेत. आपण सुद्धा त्या संगमामध्ये म्हणजे मजा येते. काशी, मथुरा, अयोध्या या ब्लॉग सिरीजमध्ये आपण नर्मदेत गेलो. नर्मदेत आपण स्नान केलं नाही, त्याच्यानंतर यमुनेत स्नान केलं नाही. नर्मदेवर बोटिंग मात्र केली होती. प्रत्येक नदीवर ज्यावेळी पवित्र नदीवर गेलो त्यावेळी आपण पाणी आपल्या गंगेमध्ये स्नान केलं, संगमामध्ये स्नान केलं. आणि आता ही गंगा, यमुना, सरस्वती संगम, पवित्र संगम, प्रयाग संगमाचे शहर, इकडे आपण स्नान करतो. काशी, मथुरा, अयोध्या ब्लॉग सिरीजमध्ये एक गोष्ट मात्र नक्की मी प्रकर्षाने सांगेन की प्रत्येक मंदिर जिकडे आपण गेलो तिकडे दर्शन मात्र फार सुंदर झालं. कुठेही दर्शन झालं नाही असं झालंच नाही. दर्शन मात्र भरपूर सुंदररित्या झालं. प्रवास मात्र बसत असल्यामुळे पाय आकडून राहतात, त्याच्यामुळे थोडीफार सूज पायाला आली. तेवढं होतंच. देवाची येदोरी बक्षणगरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. देवाच्याकडे जाताना थोडाफार तरी त्रास सहन करायला लागतोच. तर आपण संगमातून बाहेर पडतोय. प्रयागराज त्रिवेणी संगमातून आंघोळ करून आपण चाललोय. आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच या ट्रिपला असलेले शेलार काका आहेत. प्रयागराज संगम कसं वाटतं आंघोळ करून आणि काय भावना आहेत तुमच्या? पवित्र भावना आहेत. पवित्र आहेत. गंगा, यमुना, सरस्वती म्हणजे इथे येऊन माणूस सांगतो शांत म्हणजे सगळं दुःख सर्व विसरतो. हा, आयुष्यात तुम्ही जेवढे कष्ट दिले असाल तर तुम्ही याच गोष्टीसाठी म्हणजे काशी यात्रा किंवा प्रयागराज किंवा अयोध्या, मथुरा यासाठीच तुम्ही असता. आपण कोणताही मोठा सायंटिस्ट असेल किंवा मोठे शिकलेले माणसं असतील ती शेवटी ना शेवटी स्पिरिच्युअलिटीकडे म्हणजे अध्यात्माकडेच वळलेली आहेत. त्यांनी शेवटी काय बोलतात, आईन्स्टाईन सुद्धा बोललाय, मी जरी अणूतून एक मोठी शक्ती निर्माण केली पण ती शक्ती निर्माण करणारा कोणतरी आहे, तो म्हणजे देव. आणि सगळेच अध्यात्माकडे वळले आणि इकडे शांत मन होतं. काका बोला, तुम्ही बोला. खरंच चांगलं वाटतं त्रिवेणी संगम जो आहे बघण्यासारखं आहे. जर आणि आंघोळ केल्यावरती खरं वाटतं भावना निर्माण, चांगल्या भावना निर्माण होतात शहारी येतात आणि खरोखर भावना प्रगट होतात. ती चांगल्यावर शहारी होतात. तुम्ही वर्षानुवर्ष केलेली मेहनत आहे. तुम्ही सांसारिक जगाकडे असता पण तुम्ही अध्यात्माकडे आल्यानंतर सर्व सोडण्याची इच्छा नक्कीच होते. जे आपल्या हिंदूंचं पवित्र ठिकाण आहे ते नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला नक्कीच आवडतील. या गोष्टी आपण खरंच केल्या पाहिजेत. आता आपल्यासोबत आलेले काही ज्येष्ठ नागरिक आहेत ट्रिपला. नमस्कार, तुमचं नाव काय? देसले. तुमचं? कोंडिलकर. तुमचं? आपण प्रयागराज मध्ये आता स्नान केलं, तुमच्या काय भावना आहेत?
व्यवस्थित झालाय. एक नंबर. याच गोष्टीसाठी माणूस आयुष्यभर अट्टाहास करत असतो. गंगा यमुना सरस्वती संगमामध्ये स्नान होण्यासाठी. आपण केलेले एवढ्या वर्षाचे पुण्य फळाला आले असं नाही वाटत आहे. तुमचे काय भावना आहेत? भावनाही चांगले आहे आणि सगळा मन साफ झाला आमचा. मन साफ झाला काय एकदम शुद्ध. तुम्ही काय बोलाल? चांगला त्रिवेणी संगममध्ये स्नान झालंय. चांगलं साफ झालं. मला सुद्धा तेच वाटतंय की गंगा यमुना सरस्वती या संगमात आपण स्नान केलं, मन प्रसन्न आहे. चला तर आम्ही पुढे भेटू. धन्यवाद तुम्हाला सर्वांना. बघू शकता आपण प्रयाग शहरात आहोत. आपण 4:15 वाजता आंघोळ केल्याने आत्ता कुठे उजेडायला लागले. सूर्यदेव वर येत आहेत. बघू शकता सकाळ झाले. तिकडे तो किल्ला आहे प्रयागचा आणि आपण आता प्रयाग सोडतोय. 5:30 झालेत. खरं तर म्हणजे बोलायचं होतं तर प्रयागराज हे आमचं शेवटचं ठिकाण होतं, परंतु ताजमहल आणि आग्रा न गेल्यामुळे मेयर शारदा देवीचं मंदिर आहे मध्य प्रदेशला, तिकडे आम्ही चाललोय. इकडे रोपवे आहे. बघू शकता माझ्यासोबत शेलार काकी आणि शेलार तात्या आहेत. आता आपण चाललोय मध्य प्रदेशातील मेयर या शहरातील जे देवीचं मंदिर आहे तिकडे बघायला चाललोय. तिकडे रोपवे. आपण रोपवेची मजा घेणार होतो. काय वाटतं तुम्हाला रोपवेची मजा घेणार आहोत? बघूया कसं होतं. हा बघूया. दादी पण त्यासाठी झाले. आमचा ताजमहल आणि आग्रा त्यांचा झाल्यामुळे आम्हाला मेयर शहरामध्ये इकडे आम्ही आलोय. बघू शकता माँ शारदा देवी धाम तीर्थयात्रियों का स्वागत आहे. बघू शकता रोपवेचे तिकीट तुम्ही इकडे काढू शकता आणि इकडे दादा आहेत त्या ऑनलाईन काढून देतात तिकीट. आम्ही चाललोय. आम्ही ऑनलाईन तिकीट काढले. 14 जणांची तिकीट काढले आणि आपण चाललोय आता रोपवेला. रायगड रोपवेचा आपण आनंद घेतला. आता आपण इथला मेयर शहरातील एक शक्तीपीठ आहे त्याचा आपण आता आनंद घेऊ. आपण आता रोपवे रांगेमध्ये उभे आहोत मेयरच्या. महाशारदा इकडे सतीमातेचा हार पडलेला. फक्त 15 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आपला नंबर लागलाय रोपवेला. आता आपण रायगड रोपवेचा अनुभव घेतलेला. त्याच्यानंतर आता आपण हा मेयर शहरातील शक्तीपीठ आहे त्याचा आपण रोपवेचा अनुभव घेतोय. आता आपण एंटर करतोय रोपवेमध्ये. बघू शकता आमची माणसं आता पुढे चाललेत. चला शेवटी आपला नंबर लागलाय. आपण आता रोपवे मध्ये जाऊ. रोपवे छत्रपती शिवाजी महाराज. रोपवेची मजा बघू शकता. रोपवे काय नाही एकदम नॉर्मल आहे. सर बघा आम्ही काय घाबरत नाहीत. काय नाही वाटत ते. बोल रोपवे मध्ये पहिल्यांदा रोपवे. भीतीच अजिबात नाही वाटली. काय भीतीच वाटली. 40 वेळा बोलते ते हनुमान चालीसा मनामध्ये बोलते. हनुमान चालीसा बोलते बघा. मला इथं ऐकायला येते. आम्ही आता रोपवे मध्ये आहोत. रोपवेचा एक्सपिरियन्स मी विचारतो प्रत्येकाला. आम्ही तुझा पहिल्यांदाच आहे ना रायगडला पण नव्हती गेलीस. काय वाटतंय? मस्त वाटतंय. पहिले भीती वाटली होती. 40 वेळा तिने हनुमान चालीसा बोलली. मला इथपर्यंत ऐकायला येत होता. मनातल्या मनात बोलत होती. आणि आता आतिश नवीन जोडभाऊ. तुम्ही प्रत्येकाची प्रतिक्रिया द्या. युट्यूबला जाणार आहे. सांगा कसं वाटतं होती तुम्हाला? एकदम भारी वाटतं. ही अजिबात घाबरलेली आहे. एकदम डेंजर भारी वाटतं. त्याला पण ते वाटत नाही. पण इकडे हनुमान चालीसा चालूच आहे. 42 चालू आहे. ठीक आहे चला जाऊन आता मातेचं दर्शन घेऊ. शक्तीपीठ आहे. 51 शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ. इथे सतीमातेचं हार पडलेल्यामुळे इथे माईचा हार म्हणून इथे या जागेला नाव होतं. परंतु त्याचा अपभ्रंश होऊन मेयर नंतर झालेला आहे. तर मेयर इथे आपण आलेलो आहे. शक्तीपीठ आहे सतीमातेचं. आता आपण जाऊ. जय माता दी. रोपवेतनं बाहेर पडलेला आपण. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता रोपवेचा. आपल्याला आता जाऊन दर्शन घ्यायला लागणारे शक्तीपीठ 51 शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ माता सतीचा जिथे हार पडलेला तिकडे आपण आलेलो आहे. दर्शन राहतील उभे राहणार आहोत. एवढं तर वाटलं नाही. रायगडला जास्त डीप आहे. हा डीप नाही आहे त्यामुळे कोणी घाबरला नसेल. चला जाऊया. आता प्रत्येकाचा आपण एक्सपिरियन्स विचारू. पहिलं काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा. मी तुम्हाला सांगून ठेवलेला तर बाबा खाली बघू नका. बाकी काय नाही. खूप छान होता. प्रत्येकाचा छान होता. आनंद झाला. झालेला आहे. चांगलं वाटतं. कसं वाटतं तुमचा एक्सपिरियन्स? एकदम एक नंबर. तुमचा प्रवास लय भारी झाला.
त्यातलं भारी वाटलं. चला चला. बरोबर आहे. काशी विश्वनाथाच्या वेळी या कुठेतरी दर्शनामध्ये हे गेलेलं आम्ही 3 तास शोधत होतो शेला पुन्हा. त्याच्यामुळे आता त्यांना आम्ही धरून चालतोय. आता न्यूएस्ट कपल हा नवीन जोडपं आहे बघू शकता. शॉर्टवर नवीन जोडपं. अहो वहिनी तुम्ही पुढे चला. तुम्ही दिसत नाही तर असं त्यामध्ये खाली करायला लागतो. आपण ज्या रोपवेने आलं ते रोपवे बघू शकता. आपण वरलो इथनं रोपवे आहे बघा. तुम्ही रोपवेचा तुम्ही अंदाज घेऊ शकता की किती म्हणजे आम्ही किती वर आलोय. चला आता आपण दर्शनाला जाऊ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. शक्तीपीठ. अनएक्सपेक्टेड होतं. मला सुद्धा हे ठिकाण माहीत नव्हतं. हे नंतर ऍड केलं. पण खरंच त्याच्या मनात जर इच्छा असेल तर तुम्हाला नक्कीच दर्शन होतं. तिनेच बोलवलं आणि त्याच्यामुळेच आम्हाला दर्शन होतंय. एक्सपिरियन्स चांगला होता. खरं तर थोडा नाराज होतो की ताजमहल आणि आग्र्याचा किल्ला बघायला भेटला. आग्र्याचा किल्ला ह्यासाठी कारण तेव्हा खास जे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला पाठ करून दिले होते तो ठिकाण मला बघायचं होतं. परंतु नेक्स्ट टाइम तरी जाऊ. आता शक्तीपीठ आईनेच बोलवलंय. चला एकविरा आईत आहे आणि शारदा आईत आहे. एकच आई ही एकच असते. चला जय माता दी. हा गेट बंद होण्याच्या मार्गावर आहे म्हणून आम्ही पटापट चाललो. दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडलोय. फार सुंदररित्या आपलं दर्शन झालं. फार लवकरच दर्शन झालं आपल्याला. मंदिर परिसर बघू शकता. आपण इकडून बाहेर पडलो. श्री शारदा माँ मेहर मंदिरचा जीर्णोद्धार श्री हरिशंकर सोनकर कानपूर यांनी केला. जय माँ शारदा शक्तीपीठ आहे. ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे बघू शकता. किती हाईट आहे. ऍक्च्युली इंटरनेटवर चेक नाही केली किती फीट आहे सी लेवलच्या. पण नक्कीच नंतर सांगेन मी. बघू शकता इकडे असं प्रथा आहे लावण्याची. हा लाल धागा जर कोणाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे अजून एक मंदिर आहे. इकडून जे चालत येतात तिकडून त्यांना त्यांच्यासाठी आहे. आपण रोपवेने आलो. जे चालत येतात खरंच ते भक्त असतात. इकडून ते येतात. खूप उंचावर आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण रोपवेने आलो. हा तो मंदिराचा एंट्रन्स आहे. मा शारदा मातेचं मंदिर मेहर शहरातलं. चला दर्शन झालं. आता आपण जाऊयात परतीच्या वाटेला. जय मा शारदा. आता आपण मेहर शहर सोडले आणि आता आपण जातोय शेगावला. मेहर शहर सोडून आपल्याला 3 तास झाले. माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होती त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवली नाही. आता आपण सरळ शेगावला जाऊ. आता आपण महाराष्ट्रात पोचलेलो. प्रयागराज आणि मेहरची देवी करून आता आपण शेगावला आलेलो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या स्वतःच्या माध्यमातून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विचारू नका. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं आहे. जय शिव. जय शिव.